आज जिजाऊचा जिल्हा आहे असं म्हणून ज्या गोष्टीसाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत, मला अण्णांचं शेवटचं व्याख्यान आठवतं. आम्ही ऑल इंडिया राईट टू एज्युकेशन फोरमचं ऑल इंडिया रॅली काढली होती. गोंदिया भंडारा करून ती रॅली नागपूरमध्ये मला विलीन करायची होती. माझ्या नेतृत्वात होती 4 जिल्ह्यात. आणि त्या कार्यक्रमात काँग्रेस माझ्या खांद्यावर हात ठेवून स्टेजवर गेले होते. मला हळूच कानात म्हणाले होते, असंच चाल की आपण दोघं काहीतरी बोलत बोलत चाललेले आहोत, मला तुझ्या आधाराची गरज आहे असं लोकांना वाटलं. माझ्या माहितीनुसार विदर्भातलं त्यांचं ते शेवटचं व्याख्यान होतं, शेवटचं व्याख्यान. त्यानंतर काही दिवसात ही घटना घडली. मित्रांनो, शेअर करा. सगळेजण बोलतात, मी खूप बोलणार नाही, पण एक गोष्ट सांगतोय. मी विद्यार्थी दशेपासून 9वी पासून चळवळी झालेला कार्यकर्ता आहे. आणि दंगलीला लागणारं मटेरियल माझ्याही डोक्यात गेलेलं होतं. आणि मी सुद्धा या सगळ्या उजव्या प्रवाहामध्ये, जमातवादी धर्मांध प्रवाहात स्वतः वाहत चाललेलो होतो. आणि अशा काळात मला काँग्रेस रामप्रसाद कौर भेटले आणि रामप्रसाद कौरांनी मला चळवळीत आणलं. आणि नंतर मी सगळ्या कॉम्रेडांशी, सत्यशोधकांशी, कॉम्रेड शरद पाटलांचा मी अनुयायी आहे, त्यांच्यापर्यंत राहिलो. त्या काळात जर अण्णांनी हे पुस्तक लिहिलं नसतं, त्यांची व्याख्यानं महाराष्ट्रात झाली नसती, तर हा महाराष्ट्र आज जसा दिसतो तसा नसता, उद्ध्वस्त झालेला असता, तुकार झालेला असता. आणि तुकार म्हणजे एवढ्या मोठी माणसं जन्माला येऊन तुकाराच्या हातात महाराष्ट्र गेला, तर तो एवढं लिहिलं गेलं नसतं, एवढी व्याख्यानं त्यांची झाली नसते, एवढं प्रबोधनाची चळवळ जर गतिमान झाली नसती, तर तो किती तुकार झाला असता. आपण प्रति बिहारात राहतो की काय असं आपल्याला वाटलं असतं, युपीत राहतो की काय असं वाटलं असतं. काँग्रेसांनी इथले बहुजनांची लाखो पोरं दंगलखोर होण्यापासून वाचवली. त्यांनी काँग्रेसांचं पुस्तक वाचलं. तो कितीही कट्टर जातीयवादी, धर्मांध आणि दंगलखोर असला तरी तो वाटेवर यायचा. आणि वाटेवर येऊन तो इथल्या समतेसाठी, ममतेसाठी, मानवतेसाठी आणि सगळ्या जाती धर्माच्या समूहाला सोबत घेऊन पुढे जाणारा कार्यकर्ता. हे पुस्तक केवळ पुस्तक नाहीये, हे पुस्तकामधलं उल्लेख म्हणजे शेकडो अशी पुस्तकं महाराष्ट्रात मी वाचक आहे, त्यामुळे शेकडो अशी पुस्तकं आहेत की ज्या इतिहासाची पुस्तकांमध्ये कुठल्याही महापुरुषांबद्दल आदरवाचक शब्द